केला तो गणेश पुरव यायचंय स्टेजवर. हॅलो. आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देईल तो बाबू हर हर्षद जा. हॅलो. हसते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना हॅलो गणेश पुरव यांना. आपल्या वळव्या सामन्याकडे आता ओम सई मनोलपडा विरुद्ध चांगली लढत सामना आपण बघतोय. आणि संग्राम विरुद्ध शुभम. शुभम विरुद्ध संग्राम अशी लढत आपण पाहतोय. चांगलेच दोन्ही साईडला चांगलेसे फलंदाज दोघांकडे मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. नक्कीच तसा दिवसभरात खेळ देखील केला असेल. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय निशांत. आणि धावसंख्या झालेले 6. एक षटकानंतर धावसंख्या झालेली 6. आणि आता आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर झाले. डी च्या स्वरूपात. स्ट्राईकला होते ते ओमकार. चांगला चेंडू सीमारेषे पार 4 धाव्यांसाठी. 3 चेंडू धावसंख्या झाली ती ओमसाई मनोलपाडाची 12. पुन्हा हलक्या त्याने टोलेला फटका डिक्लर झोन मध्ये. डिक्लरनी धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 13. 4 चेंडू 13 धावा. शेवटचे 2 चेंडू 2 टू गो. पुन्हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटची संधी, परंतु संधी कमावलेली आहे. एकने धावसंख्येत भर. धावसंख्येत जाऊन पोचते ती 14. शेवटचा चेंडू 1 टू गो. सामना करतील ते संग्राम. हलका त्याने फटका ऑफच्या डिक्लेअर झोन मध्ये. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती ओमसाई मनलपाडा संघाची 15. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत ते सिद्धांत. सामना करीत ओमकार. हार्ड हिटर फलंदाज.
पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू, नो चेंडू. अतिरिक्त चेंडू धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये गटार क्षेत्ररक्षण चेंडू जाते सीमारेषे पार 4 धावांसाठी. एक चेंडू धावसंख्या झाली ती 20 उमसाई मनलपाडा संघाची. पुन्हा मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये वाईट चेंडू, वाईटनी धावसंख्या जाऊन बसली होती 21. एक चेंडू 21 धावा. हलक्या त्याने टोलेला फटका ऑफच्या डिक्लेअर झोन मध्ये साऊथ पवित्रा घेऊन फलंदाजी करतो आपल्या संघासाठी ओमकार. स्ट्राईकला आले ते संग्राम. टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका ऑफच्या दिशेला. साऊथ पवित्रा घेऊन दोन्ही फलंदाजी ओमकार संग्राम करत आहेत. तीन चेंडू धावसंख्या झाली ती 23. पुन्हा मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात रनआउटची संधी. विकी पुन्हा प्रेम मध्ये येतात आणि रनआउट होतोय. डीजे ओमकारांची जागा भरून यासाठी येतोय सूरज. 4 चेंडू धावसंख्या झाली ती 23. अतिशय चांगला असं कमबॅक आणि गडी बाद होतोय. मनोहर येत आहेत शेवटचा चेंडूचा सामना करायला. पाच चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचली ती ओमसाई मनोहर संघाची 23. शेवटचा चेंडू 1 टू गो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात लेगच्या दिशेला एकनी धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 24. 2 षटक संपल्यानंतर ओमसाई मनलपाडा 3 षटक संपल्यानंतर ओमसाई मनलपाडा संघाची धावसंख्या झाली ती 24. गोलंदाजी जितू दादा. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू. फलंदाज मनोहर. काळपट्याच्या साहाय्याने मारलेला फटका रनआउटची संधी. विक्की वारंवार तर फ्रेम मध्ये येतात. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतात आपल्या संघासाठी. हलक्या त्याने टोलला फटका डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला चेंडू. एक धावेनी धावांचा धावपलक वाढवण्याचा प्रयत्न ओमसाई मनलपाडा संघाकडून. 2 चेंडू धावसंख्या झाली ती 27. टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका लेगच्या दिशेला ऑफच्या दिशेला. कट अँड बॉल गडी बाद होत तंबूच्या दिशेला परततोय. तिचे चांगला असं जितू दादा यांच्याकडून कमबॅक. चार चेंडू धावसंख्या झाली ते 28. शेवटचे 2 चेंडू 2 टू गो. आल्यात मारण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू मनोहर सामना करतील ते
टॅपची डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ढकललेला आहे. एकने धावसंख्येत भर होते. ती धावसंख्या झाले ओमसाई मनलपाडा संघाची 30. गणेशनगर संघाला 31 धावांचं आव्हान ठेवले ओमसाई मनलपाडा यांनी. आता धीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या आन उडतय बुंगट पळतय झिंगट रंगात आलं या झालंय झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झालं झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंग. थँक्यू डीजे साईराज वासे डोंगरपाडा. साईराज वासे डोंगरपाडा ना. साईराजचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. डोंगरपाड्याचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. टॉस की बॉस कडे संपर्क साधायचा. नाणेफेकी करून घ्यायची आहे. डोंगरपाडा संघ नाणेफेकीसाठी यायचे. साईराज संघ टॉस का बॉस जवळ संपर्क साधायचा नाणेफेकी करण्यासाठी. गणेशनगर संघाला जिंकण्यासाठी 31 धावांचं असं आव्हान ठेवलंय ओमसाई मनलपाडा संघाने. स्ट्राईकला ते सिद्धांत, नॉन स्ट्राईकला ते शुभम, गोलंदाज ते मनोहर. रंगतदार असा सामना 24 31 धावांचा आवश्यकता गणेशनगर या संघाला. पहिला चेंडू हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये. सायरस संघाचा कर्णधार इथे टॉस का बॉस जवळ आलाय. डोंगरपाड्याचा संघ आहे. कर्णधारी टॉस की बॉस कडे संपर्क साधायचा आहे. अतिशय खराब अशी फेकी होते आहे आणि धावा आहेत दोन्ही धावसंख्येत भर होते. ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. डोंगरपाड्याचा कर्णधार टॉस की बॉस कडे संपर्क साधायचा आहे. डोंगरपाडा दोन चेंडू धावसंख्या झाली ती 3. डोंगरपाड्याचा कर्णधार टॉस की बॉस कडे संपर्क साधायचा आहे. नालका त्याने डोला फटका ऑफच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर धावसंख्येत वर होते ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 गणेशनगर संघाची. 3 चेंडू धावसंख्या झाली ती 4. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चार चेंडू धावसंख्या झाली ती 5 गणेशनगर संघाची. मोठं असं आव्हान ठेवलंय ओमसाई मनलपाडा यांनी 31 धावांचं. पुन्हा हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न. एकनी धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू पुन्हा हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळतात. एकनी धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती गणेशनगर संघाची 7. डोंगरपाडा संघाचा कर्णधार आलाय का? थँक्यू डीजे. वैयक्तिक बैलांनी संघासाठी दुसरा षटक घेऊन येतात ते गोलंदाज साहिल. सायरस संघ नाणेफेक जिंकला. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलेलं आहे. डोंगरपाडा संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. एक षटक संपल्यानंतर गणेशनगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7. हलक्या त्याने खेळला स्ट्राईक वारंवार रोटेट करण्याचा प्रयत्न करत आहेत दोन्ही फलंदाज. लक्ष शर्टोला फटका.
अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होतं आपल्या संघासाठी. पूर्णपणे झोकून देतात, 100% देत आहेत ओम साई मनलपाड्याचे प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी. नॉबच्या षटले लावलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर धाव संख्येत भर होते, ती धाव संख्या जाऊन पोहोचते ती 10. सिंगलनी काही नाही होणार मित्रांनो. एखादा मोठा फटका तुम्हाला मारायचा असेल, मॅच मध्ये बनून टिकायचा असेल तर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतं ओम साई मनलपाडा. प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला 100% देत आहेत. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण करतात आपल्या संघासाठी. शेवटचे 2 चेंडू, धावसंख्या झाली ती 11. नो चेंडू, नोनी धावसंख्येत बरोबर होते, ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती गणेशनगर संघाची 12. शिखरावाशी गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू. हलक्या तनटोला फटका डिक्लेअर झोन मध्ये जातोय. डिक्लेअर धावसंख्येत बरोबर होते, ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती गणेशनगर संघाची 13. शेवटचा चेंडू सामना करतील ते सामना करतील सिद्धांत. लोकल चेंडू यष्टीरक्षकडून अतिशय चांगले असे क्षेत्ररक्षण होत आहे. डॉट चेंडू येतो, डॉटनी धावसंख्येत थांबते ती धावसंख्या होते ती 13. बिनबाद 13 गणेशनगर संघाची. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता गणेशनगर संघाला. विघ्नेश आलाय, हरणाळ्याचा विघ्नेश. हार्दिक पांड्या असं नाव त्याला दिलाय. आता ह्या ओमसाई मनलपाड्याचा विघ्नेश कशा रीतीने गोलंदाजी करतो पाहूया आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कर विघ्नेश. पहिला चेंडू अतिशय खराब अशी फलंदाजी. चेंडू सीमारेषे पार कडी तंबूच्या दिशेला परततोय. शुभम डीजे शिव यांची जागा भरण्यासाठी येतोय तो जितू दादा, स्वतः कर्णधार. आता बघूया कशा रीतीने फलंदाजी करतो. नाव जितू दादा, एकच वादा आमचा जितू दादा. बघूया कशा रीतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी श्री गणेश नगर. अतिशय खराब क्षेत्ररक्षण होते, गजर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाते. डिक्लेअरनी धावसंख्या वाढत होती, धावसंख्या जाते ती 14. 2 चेंडू 14 धावा. गोलंदाजाला यष्टीरक्षकाची साथ काही पुरेशी मिळत नाहीये. खराब असं यष्टीरक्षण यष्टीदारामार्फत. पुन्हा मोठा फटका मारला काळपड्याच्या साहाय्याने. चेंडू सीमारेषे पार जातोय चेंडू. थँक्यू. 3 चेंडू धावसंख्या झाली आहे ती 18. एक हार्ड हिटर फलंदाज आहे जितू दादा. एकच वादा आमचा जितू दादा. गणेशनगर आता संघ असंच बोलत असेल. पुन्हा मोठा फटका मारला आणि चेंडू सीमारेषे पार जातोय.
अतिशय चांगली अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी जितू दादा. एकच वादा जितू दादा. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. रिव्ह्यू रेफर केलाय का? 8 बॉल 9 पाहिजे. अरे आपल्या भावाची हळद आहे, राडा तर झाला. अतिशय खराब अशी गोलंदाजी विघ्नेश द्वारा. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गचार क्षेत्ररक्षण चेंडू सीमा रेषे पार. एकच वादा आमचा जितू दादा. नाव सक्सेसफुल होत आहे. तीन चेंडू 3 चौकार गेल्यात, परंतु आता मगाशी प्राइज लावलं होतं 3 चेंडूवरती 3 चौकार मारेल, परंतु आता ते प्राइज नाही आहे. जर का ते प्राइज असतं तर जितू दादाला ते प्राइज मिळालं असतं. आणि आता सेन्सिबल क्रिकेट सिंगल वरती जास्तीत जास्त भर देतात जितू दादा. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता गणेशनगर या संघाला. हार्ड हिटर फलंदाज जितू दादा यांनी आपलं काम होतं ते काम पूर्ण केलेलं आहे. अतिशय खराब अशी गोलंदाजी विघ्नेश द्वारा. ओमसाई मनलपाडा. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकला येते सिद्धांत. स्ट्रेट ड्राइव्ह मारला आणि संघ विजय होतोय गणेशनगर. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना. आता त्या झाल्याचा हॅलो, जर का नॉकआउटच्या मॅच असतील तर 2-2 ओव्हरचे सामने खेळवण्यात येतील. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो. 2-2 ओव्हरचे सामने नॉकआउट मॅच खेळवण्यात येतील. आता त्या मॅचचा झालेला मॅन ऑफ द मॅच आहे तो गणेशनगर संघाचा जितू दादा. त्यांनी यायचं आहे.